बस देव सत्य आहे, संत सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे. फक्त समाधान ठेवायचं, देव नेईल त्या दिवशी जायचं, टेन्शन घ्यायचं नाही. काय होईल काही होणार नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किटं खातीन, तू काय पप्प्याची चिंता. तुझ्या वाचून काही अडलं नाही. काय होईल काहीच होत नाही. 3 शब्द सांगतो. काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. काल काय झालं त्याचा विचार सोडून द्या, झालं ते झालं. उद्या काय होईल हातात नाही. परत शब्द नीट आहे का, भूतकाळ आपल्या हातात नाही, भविष्यकाळ आपल्या हातात नाही, वर्तमान का आपल्या हातात आहे. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला, तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तिच्यावर जळवतो, म्हणजे पागल आहे का तू. अय दरिद्री, पोरीसाठी मरतो का शांबड्या. अय हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. पोरीसाठी मरतो का दरिद्र्या तू. अय भंगरी. अय काल काय झालं आठवू नका, काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका, उद्या चांगलंच होईल. आज अभ्यास करा, उद्या यश मिळेल. आज कष्ट करा, उद्या फळ मिळेल. आज नीतीनं वागा, उद्या तुम्ही देव व्हाल. कष्ट करायचं का फुकाट. फुकाट खायचं बंद करा. चिंता बिंता काहीच करायचं नाही. कटेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. तो ठरील काय करायचं ते. आपण छाताड जोडायचं नाही. तो राजाचा रंकही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. 6 वर्ष त्यानं दुष्काळ केला, आठवड्यात ओला दुष्काळ केला. 6 वर्ष लोकांना टाकून प्यायला पाणी नव्हतं. सगळे डांबरीवर यायचे, दुष्काळ दुष्काळ. आता म्हणते ओला करा, ओला करा, ओला करा. राजाचा रंकाही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. आपण बरळायचं नाही. हे काय हे काय आपण बांधला बंगला. आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, अरे देव ठरील तसं राहायचं, एक दिवस जायचं. ते कशाला कटेवर हात आहे. राजाचा रंक रंकाचा. एका वाक्यात सांगतो, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला. नीट आहे का, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला, जटायू रामाच्या मांडीवर मेला. काय देवाचा न्याय आहे. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर आणि जटायू रामाच्या मांडीवर. आता जटायू हे पक्षी आणि आहे देवाचा बाप. देवाचा बाप बायकोच्या मांडीवर, फडफडणारा पक्षी त्याच्या देवाच्या मांडीवर. उलटे फिरा, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ. रावण मारायला रामाजवळ, रामाजवळ आणि दशरथ मारायला बायकोच्या मांडीवर. दिवस फिरत यात. घमेंड कमी करा. घमेंड घमेंड. 100 पोर होती धृतराष्ट्राला. ती काही दुबळी पार्टी नव्हती. 100 पोर होती, पण मरायच्या टायमाला त्यालाही दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. हो, जीवनात एक दिवस हसायचा येईल, एक दिवस रडायचा येईल. उताटेलपणा करू नका. मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला आणतो तू. त्याचा बाप पिसळेल होता. इडिया औलाद नाही. 1 साइड भांग पाडी ते बघला तर गोचिड्या काय आला पाहिजे मारा.
एका वाक्यात उदाहरण सांगतो, पुढे सरकवतो अभंगाच्या. ज्ञानदेव आहे, देव ज्ञान आहे, फायनल झालंय. पुन्हा वळवळ करायची नाही, चिंता करायचं काही कारण नाही. तो देव ठरेल तसं राहायचं, त्याच्या हातात आलं तर तो काही करील. फक्त संतांनी आणि देवाने सांगितलेले नियम पाळा, वाईट होणारच नाही. काल काय झालं आठवू नका, उद्याचा विचार करू नका, पण आज चांगलं वागा. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र, 100 पोर होती त्याला, ती काही दुबळी पार्टी नव्हती. त्याला हात जोडून कृष्ण सांगत होता, 5 गावं घेऊन मिटून टाक. फुगीर लई नमुनेवारी मिळालं पाहता का मॅ. हात जोडून कृष्ण सांगत होता, 5 गावं घे आणि मिटून टाक, भांडणं करण्यात मजा. तो आंधळा म्हणला, 5 गावं सुईच्या टोकावर एवढी माळेल देणार नाही तर गावाची काय भाषा करतो तू. तू मेवणा आहे माझा, पण चुलत मेवणा आहे, तुम्ही त्यांची जिरवणार. होऊन दे कृष्ण म्हणला. झाली अशी झाली. 100 पोरं मिली, दुसऱ्याच्या घरची भाकरी खायची पाळी आली. आणि कोणच्या खाल्या, ज्यांची दुश्मनी त्यांच्या खाल्या. आणि आत्यांच्या घरी जेवायला होता पठ्ठ्या, आणि त्यांच्यामध्ये 5 जण भावते कठीण होते. ते कोण, पांडव. त्यातला एक गडी नंगाट होता, भीम. तो गडी डोक्यात कमी होता, तब्येतीत मोकार. कारण जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, आणि जी हळूच बोलतात लफडच. डेंजर मंडळी. हा भीमगडी डोक्यात कमी, तब्येतीत जास्त. यानं दिवस नाही उगून दिला तर ते आंधळं गाठवलं. आता ऐका बारीक. त्यानं त्याला डायरेक्ट सांगितलं, ऐक आंधळ्या, ऐक, तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही. अरे माझ्या घरातलं जे अन्न खातो तू ते आम्हाला दिलेल्या तळतळाटाचं आहे, तुला कधी लकलाभ होणार नाही. ऐक आंधळ्या, एक दिवस तुझा हसायचा होता, तो माझा रडायचा होता. आज माझा दिवस हसायचा आहे.